प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. गेल्या 10 वर्षांपासून भाजप सरकार विकासाचं राजकारण करण्यापेक्षा केवळ धर्माचं राजकारण करत असून महागाईमुळे देशातील जनता होरपळून निघाली आहे. आघाडीच्या सर्व नेत्यावर विश्वास ठेवून आपण मला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून दिले. मतदारसंघातील विकास कामासाठी मी कटिबद्ध असून प्रामाणिक प्रयत्न करील अशी ग्वाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे सर यांनी येवल्यात दिली. येवले तालुक्यात आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे होते, तर व्यासपीठावर जयदत्त होडकर, विठ्ठलराव शेलार, माजी आमदार कल्याणराव पाटील, अकबरभाई शहा आदी उपस्थित होते. रॉयल फंक्शन हॉल येथे त्यांचं आगमन होताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस आणि विविध संघटना, मंडळ, संस्था आदींच्या वतीने खासदार भास्कर भगरे यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी लासलगाव, पाटोदा, विंचूर, अंदरसूल, सायगाव, कुसमडी, मुखेड, देशमाने आदी ठिकाणी जाऊन भगरे यांनी मतदारांचे आभार मानले व सत्कार स्वीकारला. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी समस्या देखील मांडल्या. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. का खासदार झालो असं नाही तर तुम्ही सगळेजण खासदार झाले. याचं कारण की आजपर्यंत आर्थिक परिस्थिती, कारण निवडणुका म्हटल्या की आर्थिक परिस्थिती पाहिली जाते, त्याला काय राजकीय वारसा पाहिला जातो. मला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. एक शिक्षक म्हणून काम करत असताना राजकारणामध्ये आलो, ग्रामपंचायतचा सरपंच झालो, पंचायत समितीमध्ये 10 वर्ष सदस्य होतो, जिल्हा परिषदला सदस्य होतो, तालुका अध्यक्ष म्हणून 15 वर्षापासून काम करत होतो. आणि म्हणून एका प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेली उमेदवारी ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरवण्याचं काम तुम्ही केलं. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी होतील असं मी या ठिकाणी समजतो. बोलण्यासारखं खूप आहे. आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे या देशामध्ये कशा पद्धतीने राजकारण चालू. 10 वर्षापासून बीजेपीची सत्ता या देशामध्ये असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकाची अपेक्षा आहे की देशाचा विकास झाला पाहिजे. परंतु 10 वर्षामध्ये नको त्या गोष्टी या सरकारने केल्या. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे धर्माच्या नावावरती, विकासाच्या नावावरती मतं मागितले पाहिजे, परंतु धर्माच्या नावावरती मतं मागून किंवा धर्माचं वातावरण कसं गळून करता येईल आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. परंतु मला विशेष आनंद आहे की या मतदारसंघात नाही तर पूर्ण देशामध्ये आपले सर्व मुस्लिम बांधव असतील, या सगळ्या मुस्लिम बांधवांनी अतिशय तन मन धनाने एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला.